मंजुषा देशपांडे या पुण्यातील एक अनुभवी गायिका आहेत, ज्यांनी गेल्या 35 वर्षांपासून संगीत क्षेत्रात सक्रिय योगदान दिले. त्यांनी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलाय. त्यांचे मैण परी हे मराठी गाणे विशेषतः लोकप्रिय आहेत, ज्याचे संगीत पराग फडकर यांनी दिले. संगीत क्षेत्राबरोबरच मंजुषा देशपांडे या कोल्हापुरी कट्टा या पुण्यातील उपहारगृहाच्या मालकीण देखील आहेत. त्यांच्या या व्यवसायामुळे त्या खाद्य संस्कृतीतही योगदान देत आहेत. त्यांच्या सामाजिक माध्यमांवर देखील त्या सक्रिय असून त्यांच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर त्यांच्या आगामी कार्यक्रमांची माहिती आणि संगीतावरील विचार शेअर करतात. यावेळी त्यांनी नाशिक लोकशाही न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. नमस्कार सर्वांचं नाशिक लोकशाही न्यूज मध्ये प्रथम हार्दिक स्वागत. आज आपण इंदिरानगरमध्ये मंजुषा देशपांडे ज्या गायक आहे, पुण्यामध्ये 35 वर्ष ते गायन करत आहे आणि पुण्यातच नाही तर भारतात नाही तर परराज्यामध्ये त्यांनी मराठी असो किंवा हिंदी असो अनेक गायक मध्ये त्यांनी गाणे गायलेले आहे. आणि आज आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे. तर आज ताईंकडनं आपण पूर्ण माहिती घेऊ. ताई, तुमचं सर्वात प्रथम नाशिक लोकशाही न्यूज मध्ये हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. सर्वांना आज प्रेक्षकांना एवढं सांगा, तुमचं शिक्षण तुम्ही कुठं पूर्ण केलं आणि तुम्हाला गाण्याची हौस कशी काय निर्माण झाली आणि आज 35 वर्ष तुम्ही पुण्यात गायन करताय. आम्ही देखील जे बाहेरच्या देशामध्ये तुम्ही गायलेले ते तुम्ही प्रेक्षकांना सांगा बरं तुमची थोडी माहिती. सर्वांना नमस्कार. मी पुण्यातच शिकली आहे आणि पुण्यात मी 11 वर्षाची असल्यापासून गाणं गातीये. तिथे शिक्षण झालं. गाण्याचं लाईट क्लासिकल मी बेला शेंडेंचे वडील संजीव शेंडे यांच्याकडे शिक्षण घेतलं आणि सतत 35 वर्ष कार्यक्रम करते. भारताबाहेरही माझ्या 15 इंटरनॅशनल टूर्स झाल्या. लंडन, अमेरिका. सिनेमास्कोप या मूवीसाठी मी वीणा जामकरसाठी प्लेबॅकही केले आणि अजून एक झी म्युझिकसाठी अजून एक माझं गाणं लॉन्च होणार आहे. ते आता थोड्या दिवसात रिलीज होईल. मॅडम, ते तुम्ही गाणं करत असताना बाहेरच्या देशामध्ये असो किंवा आपल्या महाराष्ट्रात असो आपल्या भारत देशात असो तर तुम्हाला आतापर्यंत कसे कसे पुरस्कार भेटले? मला पुणे कलागौरव हा पुरस्कार मागच्या वर्षीच मिळाला. एवढा आता तरी सध्या आणि पुढची वाटचाल चालू आहे. कोणत्या पिक्चरमध्ये तुम्ही गाणे गायलेले? सिनेमास्कोप या मराठी मूवीमध्ये जे कोकणचा पिक्चर आहे, वीणा जामकर ऍक्ट्रेस आहे, त्यांच्यासाठी मी गायली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.